नमस्कार मंडळी, मी संजीवनी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी माझी फेवरेट डिश बनवली आहे। लहानपणापासूनच आई बनवायची ना, मला ती खूप आवडायची आणि ती म्हणजे कच्च्या दुधाचा खरवस आणि वड्या। आता तुम्ही म्हणाल कच्चं दूध म्हणजे कोणतं? दूध देणारा प्राणी गाय, म्हैस वगैरे यांना वासरू झाले की सुरुवातीचे 2-3 दिवसाचं जे दूध असतं ना, ते म्हणजे कच्चं दूध। त्याला आपण चीकही म्हणू शकतो। यापासून आज मी 3 वेगवेगळे पदार्थ बनवले आहेत। लवकरच नवरात्री येत आहे। अनेक मैत्रिणींचे उपवास असतात। म्हटलं उपवासासाठी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी। खरवस आणि वड्या आपण नेहमीच खातो, काहीतरी वेगळं ट्राय करावं म्हणून कच्च्या दुधाची इडली बनवून बघितली। खूप सुंदर आणि टेस्टी बनली होती, म्हणून ती तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यासाठी बघा, एक मोठा ग्लास भरून कच्चं दूध घेतलं, 1 वाटी गूळ किंवा साखर, मी गूळ घेतला आहे, 1 चमचा जायफळ वेलची पावडर आणि थोडंसं केशर दुधात मिक्स करून गूळ विरघळून घेतला। नंतर इडली पात्रात एक एक पळी दूध टाकलं। झाकण ठेवून मीडियम गॅसवर 10 मिनिटं वाफवून घेतलं आणि इतकी सुंदर जाळीदार इडली तयार झाली। थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। त्याच इडली पात्रात जाळी ठेवून खोलगट डिश ठेवली। राहिलेलं दूध डिशमध्ये ओतलं, इडलीप्रमाणेच वाफवून घेतलं आणि सुंदर जाळीदार पोळी तयार झाली। थंड झाल्यावर असे काप करून वड्या तयार केल्या। तुम्ही बघू शकता, इडली आणि वड्या खूपच छान मऊ जाळीदार झाल्या आहेत। केशरमुळे तर कलर खूप सुंदर आला आहे। दुसऱ्या दिवशी राहिलेलं दूध फक्त साखर टाकून 5 मिनिटं शिजवलं आणि छान मऊ असा खरवस तयार झाला। मला तर लहानपणापासूनच खूप आवडतो। तुम्हाला आवडतो का? कमेंट करून नक्की सांगा। आणि या नवरात्रीमध्ये उपवासासाठी तसेच देवीला नैवेद्य व प्रसाद म्हणूनही नक्कीच बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।